ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आपण ज्या क्षणांची वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. मालिकेमध्ये आता अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाच्या गोड नात्याला सुरुवात होणार आहे. अखेर अर्जुनला त्याच्या प्रेमाची जाणीव झालेली असते. तो त्याच्या सायलीच्या प्रेमामध्ये तर पडलेला असतो, परंतु आता सायली सुद्धा अर्जुनच्या प्रेमामध्ये पडलेली असते. आणि इथूनच आता मालिकेला एक वेगळंच वळण लागणार असतं. आणि मधुभाऊंच्या घातलेल्या एका अटीमुळे, त्या अटीमुळे आता अर्जुन आणि सायलीचं नातं घट्ट होत एका बंधनात ते दोघेही हळूहळू आता दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडत एक होणार असतात. परंतु अर्जुन आणि सायलीला एकत्र बांधण्यासाठी एक अशी घटना कारणीभूत ठरणार असते, ज्यामुळे अर्जुन आणि सायली दोघे एकत्र येणार असतात. जसं अर्जुनने सायलीला सरप्राईज दिलेलं असतं मधुभाऊंना घरी आणून, अगदी त्याचप्रमाणे सायली सुद्धा अर्जुन सरप्राईज देणार असते. तर आता ती घटना नेमकी काय घडणार आहे की ज्यामुळे अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडणार असतात, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मालिकेमध्ये आपण पाहिलं होतं की पूर्णा आजीने आता मधुभाऊंना सर्वांसमोर सरळ सरळ आरोप लावून खुनीच साबित केलेलं असतं. परंतु मधुभाऊंवरचे हे आरोप खोटे आहेत हे अर्जुन आता ठणकावून सांगतो की हे मी सिद्ध करून दाखवेन. आणि प्रियाकडे रागाने पाहत तो म्हणत असतो की ज्याने मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष देऊन मधुभाऊंना इतक्या चांगल्या माणसाला अडकवलं आहे जेलमध्ये, त्या लोकांना सुद्धा मी शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही. तर मधुभाऊ आता हात जोडून पूर्णा आजीला सांगत असतात की माझी साऊबाळ खरंच खूप वेगळी आहे. तिला यामध्ये अजिबात ओढू नका. माझ्यावरचे गुन्हेसुद्धा खोटे आहेत. परंतु मी तुमची माफी मागतो. खरं तर मी इथे यायलाच नको होतो, परंतु लेकीच खातर मी इथे आलो. तिच्या आनंदाखातर मी इथे आलो होतो. परंतु माझ्यावरचा राग तुम्ही माझ्या लेकीवरती अजिबात काढू नका. तुमचा राग पाहून मला आता समजतं आहे की माझ्यावर लागलेल्या आरोपामुळे माझ्या साऊबाळाला आता खूप काही सहन करावं लागतं आहे. कल्पना तिथे मधुभाऊंची समजूत काढत म्हणत असते की नाही हो, सायली खरंच खूप गुणी मुलगी आहे. खरं तर तिच्यासारखी सून आम्हाला शोधून सुद्धा सापडली नसती. आमचा कोणाचाही सायलीवरती अजिबातच राग नाही आहे. तेव्हा माजुरडी पूर्णा आजी तिथे सुद्धा म्हणते की फक्त कल्पना तुझ्या बाजूने तू बोल, माझी बाजू मी आधीच मांडली आहे. असं म्हणत पूर्णा आजी जाते आणि तिच्या मागे तिचे 200 फूट आता अस्मिता आणि प्रिया गेलेले असतात. तर मधुभाऊ जातात. मधुभाऊंची वेळ झालेली असते जेलमध्ये परत जाण्याची. तेव्हा आता सायलीला अश्रू अनावर होतात. सायली खूपच रडायला लागलेली असते. आता मधुभाऊंनी सायलीला अखेर एक अशी आड घातलेली असते की तुझा नवरा म्हणजे अर्जुनराव खरंच ते खूप खूप चांगले आहेत मनापासून. सायली, तुमच्यामध्ये कितीही भांडण झालं, अगदी काहीही झालं तरी तुझ्या नवऱ्याला सोडून तू कधीही कुठेही दूर जाऊ नकोस. खरंच त्यांच्यासारखा जावई शोधून सापडणार नाही. आता मधुभाऊने आगळीवेगळीच आड घातलेली असते. अर्जुन आणि सायलीचं नातं फक्त 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतं. आपल्याला जरी माहिती असलं की अर्जुन सायलीच्या प्रेमामध्ये पडलेला असतो, अर्जुनला सायली प्रत्येक क्षणाला आपल्या जवळ पाहिजे असते, परंतु सायलीला अजून तिच्या प्रेमाची जाणीव झालेलीच नसते. तर मधुभाऊ गेल्यानंतर इकडे प्रियाला चांगलाच धडा शिकवण्यासाठी अर्जुनने फोटोज जरी रविराजला पाठवले असले तरी सुद्धा प्रिया खूपच हुशार असते. ऐनवेळीत कशी बाजी पलटायची हे प्रियाला चांगलंच माहिती असतं. आणि प्रियाने आता चांगलीच बाजी पलटलेली असते आणि उलट अर्जुनवरतीच आरोप लावलेले असतात की पाहिलंच का, असे फोटो पाठवून तुमच्या आणि माझ्यामध्ये अर्जुनला भांडण लावून द्यायचं आहे. आणि रविराजांच्या मनात आता अर्जुनबद्दल वेगळेच विचार ती निर्माण करते. तर सायली इकडे किचनमध्ये खूप खुश असते. मधुभाऊ आले होते. मधुभाऊ आपल्यासोबत त्याने अख्खा पाडवा साजरा केला. सर्व मुलं आलेली, सर्व ते आनंदाचे क्षण सायली आठवत असते. परंतु कल्पना आणि विमलला खूपच वाईट वाटत असतं की मधुभाऊंना अपमानित होऊन तिथून जावं लागलं आहे. आता खरं तर घरातील सर्वांनीच मधुभाऊंची माफी मागितलेली असते, पूर्णाजी आणि प्रताप सोडून. त्यानंतर सायलीला मधुभाऊंचं ते बोलणं आठवायला लागलेलं असतं की अर्जुन सर खरंच मनापासून किती चांगले आहेत. आज मला त्यांनी पाडव्याचं सरप्राईज गिफ्ट खरंच खूप छान दिलं. मला असं वाटत होतं की मी कधी मधुभाऊंना असं पाहू शकेन का, मी स्वप्न तर पाहत नाही ना, असं विचार माझ्या मनात येऊन गेले. खरंच अर्जुन सरांनी मला इतकं छान सरप्राईज दिलं आहे. आता मला सुद्धा त्यांना खूप छान सरप्राईज द्यायचं आहे. सायली असा विचार करते आणि त्यानंतरच ती तडक निघते ते चैतन्याच्या घरी गेल्यानंतर सायली चैतन्याला सांगत असते की आज मधुभाऊंना, सर्व मुलांना, कुसुमताईंना
सुभेदारांच्या घरी आणून अर्जुन सरांनी मला जे सरप्राईज गिफ्ट दिलं होतं ना, ते खरंच खूप अलौकिक गिफ्ट माझ्यासाठी ठरलं होतं. माझ्या मनाला कधीसुद्धा वाटलं नव्हतं की मी मधुभाऊंसोबत इतकी छान, इतकी आनंदाने दिवाळी साजरा करेन. परंतु चैतन्य सर जसं अर्जुन सरांनी मला गिफ्ट दिलं आहे, अगदी त्याचप्रमाणे मलासुद्धा त्यांना एक छान सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे. परंतु मला सुचत नाही आहे की मी त्यांना काय गिफ्ट देऊ. त्यावेळी चैतन्य मनात विचार करत असतो, ही आयती संधी चालून आली आहे. अखेर या दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आहे. दोघंही एकमेकांसाठी सर्व काही करतायत, परंतु त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीवच नाही आहे. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, कॅन्डल लाईट डिनर ही बेस्ट आयडिया आहे. म्हणजे तुम्ही काय करा, सर्व ठिकाणी कॅन्डल्स लावा. त्यानंतर अर्जुनला जे काही पदार्थ आवडतात ते सर्व पदार्थ तुम्ही तुमच्या हाताने बनवा. तुमच्या रूममध्ये पूर्ण रूम सजवा, कॅन्डल्स लावा आणि कॅन्डल लाईट डिनर तुम्ही करा. हे सरप्राईज अर्जुनला खूपच आवडेल. तेव्हा आता सायली कसलाही विचार न करता तडक येते ते सुभेदारांच्या घरी आणि त्यानंतर सायलीने सर्व काही जय्यत तयारीला सुरुवातसुद्धा केलेली असते. सायली अर्जुनला आवडत असणारे एक 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 पदार्थ आता बनवायला लागते. त्यानंतर सायली वरती रूममध्ये येते आणि रूममध्ये सर्व ठिकाणी कॅन्डल्स लावते आणि टेबलसुद्धा सायलीने खूप छान सजवलेला असतो. त्याच्यावरती सर्व सायलीने अर्जुनला आवडत असलेले पदार्थ ठेवलेले असतात आणि त्याभोवती कॅन्डल्स लावलेले असतात. सायली वाट पाहत असते अर्जुनची वाट पाहत असताना सायलीच्या मनामध्ये आता प्रत्येक क्षण येत असतात ते की प्रत्येक वेळी अर्जुनने तिच्यासाठी जे काही केलेले असतं ते क्षण, आनंदाचे क्षण तिला आठवत असतात की अर्जुनने कितीही चिडका असला, कितीही रागीट स्वभावाचा असला तरी माणसांची त्यांना किंमत आहे हे मात्र सायलीला जाणवलेलं असतं. इतक्यातच तिथे अर्जुन आलेला असतो आणि त्याचवेळी सायली म्हणते, थांबा सर, मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, सरप्राईज? कसलं सरप्राईज? सांगा ना, काय सरप्राईज का आहे माझ्यासाठी? तेव्हा सायली म्हणते, सर सरप्राईज आहे ना, ते कसं सांगणार, चला तुम्ही वरती रूममध्ये चला. त्यानंतर रूममध्ये गेल्यानंतर सायली आता हळूहळू कॅन्डल्स लावायला लागते. अर्जुन एकटोक सायलीकडे पाहत राहतो. सायली कॅन्डल लावते आणि त्यानंतर अर्जुनकडे येते आणि म्हणते, सर तुम्हाला माझं गिफ्ट आवडलं का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, खरंच खूप छान सरप्राईज दिला आहे तुम्ही मला. सायली म्हणते की सर तुम्ही फ्रेश व्हा, आपण लगेचच कॅन्डल लाईट डिनर करूयात. त्यावर आता अर्जुन पटकन फ्रेश होतो. अर्जुनसुद्धा सायलीने त्याच्यासाठी हे सरप्राईज प्लॅन केला आहे म्हटल्यानंतर आनंदाने अगदी उड्याच मारायला लागलेला असतो. त्यानंतर अर्जुन बाहेर येतो आणि दोघेही डिनर करत असतात. त्याचवेळी सायली अर्जुनला म्हणत असते, सर आज तुम्ही खरंच मला जगातील बेस्ट गिफ्ट दिलं होतं. म्हणजे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की दिवाळीचा हा पाडवा मी मधुभाऊ, आश्रमातील मुलं, कुसुमताईसोबत साजरा करेन. मला खरंच मनापासून मधुभाऊंसोबत हा दिवाळी साजरी करायची होती, परंतु माझी हे इच्छा मात्र तुम्ही पूर्ण केलीत. खरंच सर मनापासून धन्यवाद. त्यावरती अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली तुम्ही खुश आहात ना, मग झालं तर. तुमची इच्छा होती ना मधुभाऊ मुलांसोबत दिवाळी साजरा करायची, त्यासाठीच मी सर्व काही प्लॅनिंग केलं होतं. परंतु तुम्हाला एक सांगू का, पूर्णाजी जे काही बोलली, जे काही झालं ना, त्यासाठी खरंच सॉरी. म्हणजे पूर्णाजीने असा मधुभाऊंचा अपमान करायला नको होता. तेव्हा सायली म्हणते, सर ती गोष्ट तर मी केव्हाच विसरून गेली आहे आणि तुम्हीसुद्धा आता मनातून ती गोष्ट काढून टाका आणि उगाचच पूर्णाजीचा राग करू नका. सायलीचं ते गोड बोलणं ऐकून आता अर्जुन हरवून जातो आणि सायलीकडे पाहत राहतो. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते, सर खरंच तुम्ही जगातील बेस्ट नवरा बनू शकता. म्हणजे बघा ना, तुम्ही आता 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आपलं आहे. माझ्यासाठी 1 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मी तुमची खोटी बायको जरी असले तरीसुद्धा माझ्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत किती काही केलं आहे, परंतु मी तुमच्यासाठी काहीच करू शकले नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं कसं बोलताय तुम्ही? खरं तर माझ्या घरातील माणसांची मनं सांभाळणं, माझ्या घरातील माणसांना सांभाळणं, पूर्णाजी एवढी तुम्हाला बोलते तरीसुद्धा तुम्ही तिचं एकही गोष्ट मनाला लावून घेत नाहीत. या सर्व गोष्टी तुम्ही सांभाळून घेताच की. माझ्यासाठी ह्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तेव्हा सायली म्हणत असते, तुमच्या आयुष्यात येणारी जी कोणी मुलगी असेल ना, ती खरंच खूप नशीबवान असेल सर, कारण तिला तुमच्यासारखा जोडीदार मिळणार आहे.
तेव्हा अर्जुन जरासा हळवा होतो आणि अर्जुन मनात विचार करायला लागतो की खरं तर मिसेस सायली, तुम्ही माझ्या आयुष्यातून जाऊच नये असं मला वाटतं, कारण मला सुद्धा वाटतंय की तुमच्यासारखी बायको मला शोधूनही सापडणार नाही. तर अर्जुन सायलीचे आता डिनर चालू असतानाच एकमेकांशी छान गप्पा चालू असतात आणि अर्जुनला सायलीचं हे सरप्राईज सुद्धा खूपच आवडलेलं असतं. परंतु आता मधुभाऊंनी जी काही आट घातलेली असते सायलीला की अर्जुनपासून कधीही वेगळं होऊ नकोस, आता त्याचप्रमाणे सायली आणि अर्जुन दोघेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सांगणार की आता अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमात तर पडले आहेत, परंतु त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होऊन अर्जुन आणि सायली एकत्र कसे येणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.